हाय एव्हरीवन. तर बघू शकता मस्त अशी आंघोळ झालेली आहे आणि मैं तो किचन की रानी हूँ. तो चलो स्टार्ट करते हैं आज काय बनवायचं आहे. आणि मग असे केस बांधले ना एकदम ते दिवसभर असेच असतात बरं का. रील्स वगैरे बनवायचं असलं तेव्हाच त्या खाली येतात, नाही तर असे वरतीच असतेच माझे केस. आणि मग मस्त असं विचार केला 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 आणि आता म्हटलं माझं खायचं तर फिक्स झालं होतं, पण आव्हांना काय द्यायचं ते फिक्स झालं नव्हतं. आणि मग नंतर जरा मनात फिक्स केलं आणि इथं बघू शकता मला रील्सच वगैरे नाही येत बनवायला, सगळं येतं मला सगळं. मी घर बघून सगळं करत असते. तर बघू शकता अशा चपात्या बघा मस्त छोट्या छोट्याच खातात. आणि हे माझा फेवरेट नाश्ता आहे अशा घुगऱ्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात, मसाला चणे का घुगऱ्या असं म्हणतात. तर हा माझ्यासाठी स्पेशल म्हणजे सगळ्यांना आवडतो, पण ह्याच्यासोबत दही चपाती होती. रात्री मी घरीच दही जमवते बरं का. मग फायनली ठरलं, मग मी चपात्या केल्या गरमागरम. आणि आता खूप गरम होते म्हणून थोडेसे 2 3 4 5 6 चपात्या बनवून ठेवल्या आणि अशा दुमडून असं झाकून ठेवल्या म्हणजे कडक वगैरे नाही होणार. आणि मग एकत्र मस्त नाश्ता करता येईल. मग फ्रेश होऊसपर्यंत थोडासा न्यूजपेपर वाचला, थोडं पानं पलटायचे, हेडलाईन वाचायच्या. आणि असा मस्त थोडेसे हेडलाईन पडणे के बाद क्याही बोलू आज, काय सांगू, अशा मस्त मस्त बघा न्यूज वाचल्या. आणि मग न्यूज वाचत वाचत काय काय हेडलाईन तर मी आहोंची काय ते राशीच वाचते, माझी नाही वाचत, आहोंची वाचते. मग आहोंची राशी वाचली आणि मग आहो नाश्ता करून गेले, त्यांना खूप घाई होती. आणि मग मी फायनली नाश्ता करायला बसले, माझी मस्त असे घुगऱ्या खात. आणि मी कशाने घुगऱ्या खाते बघा, मला लय हसू येते. शंकरपाळ्याचे चमच्याने सगळ्यांना चमचे दिले, मलाच नाही होता लास्टला. घासाय पडलेली म्हणून दहीला घुगऱ्याला किती चमचे 5 7 वेस्ट घासाय पडले. मग मला चमचा नव्हता म्हणून मी त्याच्यात खाल्ला आणि मग तयार झाले. तर म्हटलं चला आज स्वतःसाठी काहीतरी करूया. मग अशी मस्त पावडरच लावते बरं का मी. आणि मस्त असं पावडर लावले, आपला मेकअप काय नसतं, थोडीशी पावडर लावायची झाली. मग अशी मस्त थोडीशी पावडर थोपली तोंडाला आणि मग मी गेले पार्लरला. म्हटलं काय थोडासा ॲब्रोज पण वाढलेली माझी खूप. मग मी असं पार्लरमध्ये गेले आणि व्हिडिओ काढले. बघू शकता असं व्हिडिओ काढत होते. आणि तिथं नाही का असं क्लिअरिटीच नव्हती काय माहिती. मग असं मस्त ॲब्रो करायला इकडं बसले चेअरवर, ताई येत होत्या त्या खूप छान करतात त्या. मग फायनली आपल्या इकडे ॲब्रो झाले. बघू शकता चेहरा कसा लाल लाल झालाय, खूप दुखत होतं बापरे, खूप दिवसांनी केलं मी. बघू शकता अशा मस्त ॲब्रो वगैरे करून झाल्या आणि अपर लिप्स पण करते बरं का मी. हसू नका. तर मला मुशे नाही आवडत, मिशा आलेल्या नाही आवडत. मग घरी आले आणि पटापटा तोंडाची एवढी आगाग होत होती. आणि मग असं मस्त भाकरी थापायला लगेच लागलं. अरे संसार संसार असंही माझ्या मागं. कुठं पण या घरी येऊन स्वयंपाक करा असं. दुपारी पण येतात जेवायला. मग मला पार्लरहून यायला टाईम लागला. मग घरी आले ना अशी मस्त म्हटलं भात वरून कधी करत बसू. ना फोन केला, म्हटले दही आहे ना. मी म्हटलं हो दही आहे. मग म्हटले भाकरी टाक 2. मग भाकरी आणि अशी कांद्याची चटणी. कोण कोण खातं नक्की कमेंटमध्ये सांगा, मला तर खूपच आवडते. मग आले बघा, सामान घेऊन आले, तांदूळ संपले होते. आणि मग असं खायला घेऊन आले की पोरांचं पहिलं असतं, पण तिच्यासाठी खायला म्हणजे जास्त माझ्यासाठी बॉक्समधलं माझ्यासाठी होतं. हे बघू शकता लाडू, ह्याला काय म्हणतात काय माहिती, डिंकाचे लाडू म्हणतात. हे माझ्यासाठी आहेत बरं का. मी असं हेल्दी खाणं खूप खाते. मग आहोंचं बघा दही आणि भाकरी, त्याच्यात मिरची टाकून, आणि पोरगी तिकडं कचोरी खात होती. आणि इकडं मी असं मस्त बघा चटणी वगैरे त्यांना वाढलं